नमस्कार मित्रांनो, आज 9 जून लपंडाव या मालिकेत असा ट्विस्ट आलाय ज्याचा आपण विचारही केला नव्हता. मनस्विनी सखीला खोट्या ड्रग केस मध्ये फसवते आणि त्यानंतर सखीच्या चाळीत ड्रग सापडतात आणि तिला पोलीस घेऊन जातात, तेही कान्हा समोर. या मनस्विनीने याची प्लॅटिंग आधीच केली होती. सखीचे वकील सुद्धा तिथून पळून जाते. सखीने जो स्पाय कॅमेरा दिला असतो या वकिलाला सखीच्या, ते सुद्धा आता या मनस्विनीला माहिती होतं. तर बघूया मित्रांनो कसं काय झालं ते. मीडिया वगैरे सुद्धा येतात आता कामत बंगल्यावर. खूप काही दाखवलं त्यांनी आजच्या भागात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. पटकनच आपली युट्यूब फॅमिली 6000ची होणार आहे आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजचा भाग सुरू होतो. सखी आता तिच्या नवीन वकीलला कामत बंगल्यावर सोबत घेऊन जाते आणि सखीचा कॉन्फिडन्स वेगळ्याच लेवलला असतो. सखी आता हाक मारते आणि मध्ये सरकार बाहेर निघ, आली आहे सरकार. तितक्यात आता घरचे बाकीचे सुद्धा जमा होतात. तर काय होतं, ही मनस्विनी आता खाली येते आणि खूप बोलते या वकीलला. आणि बघा आता काय होतं, ही जी मनस्विनी आहे ती सखीला सांगते, म्युझियम मध्ये जशा वस्तू ठेवल्या असतात ना, तसंच तिला कोर्टा बाहेर ठेवलंय या सुवर्णा देसाईला. कोर्टातले मशीन स्टॅम्प ते सुद्धा या सुवर्णापेक्षा फास्ट चालतात. इतकंच नाही, 10 वर्षापासून ही एकाच जागी पडू नये. हिच्याकडे केसेस असतात आणि रिस्पेक्ट ती तर झिरोच. रेकॉर्ड यायचा 10 वर्षापासून एक केस सुद्धा ही नाही जिंकली. तर मनस्विनी सुवर्णाचा खूप अपमान करते आणि म्हणते जाऊ दे, पण अशा आगळ्या वेगळ्या वकिलाचं स्वागत आहे माझ्या घरात, म्हणजेच या सरकारच्या घरात. त्यावर आता सखी उत्तर देते आणि मनस्विनीला म्हणते, पण या वेळेस सत्य जिंकेल. ॲडव्होकेट सुवर्णा देसाई जिंकणार आणि असत्य तुरुंगात असेल. आणि बघा आता काय होतं, ही सुवर्णा आता मनस्विनीला म्हणते सरकार उर्फ मनस्विनी. तर आता ही मनस्विनी म्हणते मनस्विनी नाही, तेजस्विनी कामत. आता या सुवर्णाचा कॉन्फिडन्स सुद्धा नेक्स्ट लेवल असतो आणि ही म्हणते 1 मिनिट, अजून माझं बोलणं झालं नाहीये. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते घ्या बोलून. तर आता ही सुवर्णा म्हणते, माझी जी क्लायंट आहे सखी, तिने तुमच्यावर असा आरोप केलाय, तुम्ही तेजस्विनी कामत नसून मनस्विनी आहात आणि तुम्ही तिला फसवून हे सगळं काही लुबाडून घेतलंय तिच्याकडून. हे खरं आहे का? त्यावर आता ही मनस्विनी म्हणते हो खरं आहे. आता या सुवर्णाच्या हातात सखीने दिलेली घड्याळ असते ज्यामध्ये स्पाय कॅमेरा असतो आणि रेकॉर्डिंग सुरू असते सगळी. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते पुढे, आणि मला आवडतं लुबाडायला. त्यावर आता सखी म्हणते, अगं जे तुझं कधी नव्हतंच ते तू लुबाडलायस मनस्विनी. हे सगळं माझं आहे, माझ्या बाबांनी कष्टाने उभं केलंय, हे जे सगळं माझ्या नावावर होतं. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते हो, आणि मग ते सगळं तू माझ्या नावावर केलं. तुला मूर्ख बनवून मी ते माझ्या नावावर करून घेतलं. पण जे वैभव तुझ्या नावावर आहे असं तू म्हणतेस ना, हे सगळं मी उभं केलंय. तर राघव कामतने जरी ही सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर केली असली तरी सुद्धा राघव गेल्यानंतर गेल्या 12 वर्षात हे साम्राज्य मीच सांभाळलंय एकटीने. हे काय ग, तुझं काय कॉन्ट्रीब्युशन आहे यात? तुझा काहीच हातभार नव्हता. आणि नुसतं मी ही प्रॉपर्टी सांभाळली नाहीये, तर हे उभी केली आणि वाढवली आहे. आता आपल्याला सुद्धा माहितीये की ही मनस्विनी खूपच फेकत आहे, कारण आपल्याला सुद्धा माहिती आहे की ही जी मनस्विनीची कंपनी आहे ती क्लेम करते जी खरी तर सखीची आहे, तिने बँकरप्ट करणार होती, पूर्ण रस्त्यावर आणणार होती. असो, तर आता काय होतं पुढे, आता ही मनस्विनी म्हणते सखीला, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तर मी नसते ना ही प्रॉपर्टी सांभाळायला, या गौतमने आणि परशुने प्रॉपर्टी बँकेकडे गहाण ठेवली असती, नाही तर विकून खाल्ली असती. त्यावर आता गौतम आणि परशु काहीच बोलत नाही, गप्पच असतात. त्यानंतर ही मनस्विनी म्हणते सखीला, राघवच्या प्रॉपर्टीला सांभाळण्यासाठी तुझ्या या दोन्ही काकांमध्ये ना हिम्मत होती, त्यांच्यामध्ये कर्तृत्व होतं. हे सगळं साम्राज्य मी उभं केलंय आणि मग मी हे सगळं माझ्या नावावर केलं तर काय बिघडलं. त्यावर आता ही सुवर्णा म्हणते या मनस्विनीला, पण हे सगळं वैभव ज्यांच्या नावावर सखीने केलंय त्यांचं नाव आहे तेजस्विनी कामत आणि तुम्ही मनस्विनी आहात. तर सगळं रेकॉर्डिंग सुरू असतं. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते, ओ माय गॉड, काय ग ए सखी, होमवर्क करून नाही आलीस का? तयारीनिशी मला पुन्हा तीच ती कॅसेट ऐकायची नाहीये ग. या सुवर्णा देसाईला तू सांगितलं नाहीस, डोळे, निर्णय, अभिनय आणि सायन्स, हे तुला काही सांगितलं नाही का? पुढे आता ही मनस्विनी सखीला म्हणते, तुझी मेलेली आई जर खाली आली ना तर तीच सिद्ध करू शकेन की मी मनस्विनी आहे. ते बाकी या जगात असं दुसरं कोणीच नाही, तो सिद्ध करू शकेल. तर विचारा. आणि त्यानंतर ही मनस्विनी मागे वळते. परशु, मीनाक्षी आणि गौतमला विचारते, बाकीचे सांगा ना. तर सगळे आता गप्प असतात, त्यांच्याकडे सुद्धा असा ठोस पुरावा नसतो. आता ही मनस्विनी सुवर्णाच्या अंगावर जाते आणि म्हणते, झालं का? रेकॉर्डिंग करून झालं? आता हे ऐकून सखीला आणि सुवर्णाला झटकाच लागतो. त्यानंतर ही जी मनस्विनी आहे ती या सुवर्णाचा हात उचलते आणि सगळ्यांना दाखवते ती घड्याळ. आता ही सुवर्णा घाबरतच सखीकडे बघते
आणि यांचा प्लॅन उघड झाला असतो आणि आपल्याला फ्लॅशबॅक दाखवलं जातं की कामत बंगल्यावर यायच्या आधी सखीने ती घड्याळ सुवर्णाला दिली होती. सुवर्णाने विचारलं होतं की ही घड्याळ कशासाठी, तर सखीने सांगितलं होतं की हे घड्याळ साधी नाहीये, यात हिडन कॅमेरा आहे. ती सरकार कोणालाच घाबरत नाही, तर ती बेधडकपणे तिचे गुन्हे कबूल करणार आणि तेच आपण उद्या कोर्टात एव्हिडन्स म्हणून सादर करू. तर असा सगळा सखीचा प्लॅन असतो. आता आपल्याला प्रेझेंट मध्ये दाखवलं जातं. मनस्विनीला आता हा प्लॅन समजला असतो. तर मनस्विनी परशू असं म्हणते. परशूच्या लक्षात येतं आणि परशू म्हणतो, सुवर्णा मॅडम, तुमच्या हातातलं घड्याळ काढून तुम्हाला द्यावं लागेल. तर बघा मित्रांनो काय होतं, ही सुवर्ण आता चुपचाप तिच्या हातातली घड्याळ काढून मनस्विनीला देते आणि मनस्विनी सगळ्यांसमोर तिथे ठेवलेल्या पाण्याच्या भरणीत घड्याळ टाकून देते आणि सगळा पुरावा नष्ट होतो. तर हे बघून सखीला खूपच वाईट वाटतं. तिची मेहनत पूर्ण आता वाया गेली असते. आता ही मनस्विनी सुवर्णाला म्हणते, चांगलं डोकं वापरलं, पण चुकीच्या व्यक्तीसमोर हुशारी दाखवली. आणि त्यानंतर ही मनस्विनी आता सखीला सुद्धा सोडत नाही. सखीजवळ जाते आणि म्हणते, काय ग सखी, हे डोकं तुझंच असेल ना, गुड मूव्ह, तुला मानायला पाहिजे. पण सरकार कायम डिटेल्स वर लक्ष देते, विसरलीस का? त्यावर सखी म्हणते, डिटेल्स? मनस्विनी म्हणते, हो ग, आता तूच बघ ना. आणि मुद्दामच ही मनस्विनी म्हणते, ही काय नाव कायचं? हा, सुवर्णा देसाई. हिने साधी चप्पल घातली आहे, हिची पर्स सुद्धा जेमतेमच आहे. ही सुवर्णा तिची पर्स लपवते. तर पुढे आता ही मनस्विनी म्हणते, आज जीव सोडेल, उद्या जीव सोडेल, काहीच सांगता येत नाही. आणि मग अशा बाईच्या हातात स्मार्ट वॉच, संशय तर येणारच ग. पण ती वकील असून तो संशय तिला आला नाही. म्हणूनच ही 10 वर्ष कोर्टाच्या बाहेर बसलीये, वेळ वाया घालवत. त्यानंतर ही मनस्विनी सखीला म्हणते, सो पुढच्या वेळेला जरा चांगला विचार करू नये आणि मोठा विचार कर. आणि बघा मित्रांनो काय होतं, आता सखी सुवर्णा जवळ जाते आणि तिला धीर देत म्हणते, तुम्ही प्लीज घाबरू नका, कारण आपली बाजू सत्याची बाजू आहे. आता ही मनस्विनी खूप मोठा बॉम्ब टाकणार आहे सखीवर. त्याआधी काय होतं, ही जी सुवर्ण आहे ती मनस्विनीला म्हणते, मला या घराचे ओरिजिनल प्रॉपर्टी पेपर्स बघायचे आहेत. पण आपल्याला तर माहितीच आहे की प्रॉपर्टी पेपर्स गायब झालेत. आता ही मनस्विनी विचारात पडते आणि थोडी घाबरतेच. आता ही मीनाक्षी हळूच आवाजात म्हणते परशूला, हो आपण सांगायचं का सरकारकडे पेपर्स नाही आहेत ते? तर परशू हळूच आवाजात मीनाक्षीला म्हणतो, अगं आपण असं काही केलं ना तर ती सरकार आपला जीव घेईल. दोघी आता गप्प होतात आणि आता सखी म्हणते, ऐकलत ना मनस्विनी, माझ्या वकिलाला प्रॉपर्टी पेपर्स पाहायचे आहेत. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते, नाही दाखवणार. सखी म्हणते, का? तर आता ही मनस्विनी खोटं सांगते. काय खरं सांगेल म्हणा? ती म्हणते, कारण माझा तुमच्यावर विश्वास नाहीये. तर तुम्ही पेपर्स फाडलेत तर कोर्टात मी काय दाखवेल? सखी आता हसते मनस्विनीवर आणि म्हणते, अच्छा मग कोर्टात विचार, घाबरलात का? वर ही मनस्विनी हो असं म्हणते. तर पुढे आता सुवर्णा सांगते, उद्या मी कोर्टात तुम्हाला म्हणू शकते सगळ्यांसमोर, मला प्रॉपर्टी पेपर्स पाहायचे आहेत आणि तेव्हा तुम्हाला ते दाखवावेच लागतील. आणि हो, मी हा सुद्धा आरोप करू शकते की तुम्ही ते प्रॉपर्टी पेपर्स दाखवायला मला नकार दिला होता, मग तुम्ही संशयाच्या चक्रात याल. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते, अच्छा पण तरी सुद्धा मी नाही दाखवणार. हा, मी एक काम करू शकते, सखीने ज्या वकिलाजवळून प्रॉपर्टी पेपर्स बनवून दिले होते त्यांच्याशी मी तुमचं बोलणं करू शकते, ते सांगतीलच तुम्हाला. आणि आता ही मनस्विनी त्या वकिलाला कॉल करते. फोन स्पीकरवर असतो आणि लगेच ही मनस्विनी नाटकं करते आणि म्हणते, नमस्कार वकील साहेब, तुम्हाला काय सांगायचं? माझी मुलगी सखी वकिलाला घेऊन आली आहे माझ्या घरी. हे प्रॉपर्टीचे पेपर्स होते ना आपण बनवले होते, त्यावर तिला शंका आहे. तुम्ही प्लीज तिचं समाधान करा, मी बोलणं करून देते हा तुमचं तिच्या वकिलाशी. असं म्हणत ही मनस्विनी फोन सुवर्णाच्या तोंडाजवळ नेते. आणि आता सुवर्णा म्हणते, मी ऍडव्होकेट सुवर्णा देसाई आणि मला फक्त इतकं जाणून घ्यायचं होतं की ते प्रॉपर्टीचे पेपर्स खरे आहेत ना? त्यावर हे वकील सामोरून सांगतात, हो तर सखीच्या सांगण्यावरूनच ते प्रॉपर्टी पेपर्स बनवले होते आणि सखीने स्वतःहून तिच्या नावावरची सगळी प्रॉपर्टी म्हणजे सगळे मालकी हक्क स्वतःहून तिच्या आईच्या नावावर म्हणजे तेजस्विनी कामतच्या नावावर केलेत. आणि त्यानंतर स्वतःकडे फोन घेत मनस्विनी थँक्यू हा असं म्हणते आणि फोन ठेवून देते. आणि त्यानंतर ती सखी आणि या सुवर्णाला म्हणते, झालं का तुमचं कोर्ट खेळून झालं? त्यावर ही सुवर्णा म्हणते, नाही, प्रॉपर्टी पेपर्स खरे असतील, तुम्ही खोटेपणा केला आहे आणि माझ्या आशिलाची फसवणूक केली आहे. वर सखी म्हणते, एक्झॅक्टली, तुम्ही माझ्या आई नाहीच आहात आणि ही संपत्ती सुद्धा कायदेशीररित्या तुमच्या मालकीची नाहीच आहे. हे सुद्धा तुम्ही मला माझ्याच घरातून बाहेर काढलं. आणि बघा, जी मनस्विनी आहे ती आता मास्टर स्ट्रोक टाकणार आहे सखीवर. तर सखी असं म्हणतच असते की तुम्ही तेजस्विनी कामत नाही आहात तर मनस्विनी आहात. तेजस्विनीचा ढोंग करून तुम्ही मला फसवलत आणि खोटी निर्माण केली ओळख आणि माझी फसवणूक करून सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली. त्यामुळे मनस्विनी, मी तुझ्यावर फसवणुकीची केस करणार आहे.
मी गप्पा नाही राहणार. त्यावर आता ही वकील सुद्धा म्हणते, उद्या जर तुम्ही फ्रॉड आहात हे सिद्ध झालं तर भारतीय न्याय संहितेच्या कलम 335 नुसार खोटे दस्तावेज तयार करणं हा गंभीर गुन्हा आहे. हे सर्वात महत्वाचं, हे कागदपत्र तुम्ही फसवणुकीसाठी वापरलेत. त्यामुळे कलम 336 च्या उपकलम 3 नुसार तुम्हाला 7 वर्षांची जेल आणि कलम 318 4 नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तुम्हाला बेल पण मिळणार नाही. नॉन बेलेबल वॉरंट निघेल तुमच्या नावावर. आता ही सरकार मस्तपैकी गालावर हात ठेवून ऐकते आणि म्हणते वा मस्त. आणि त्यानंतर मनस्विनी म्हणते, परशु मीनाक्षी या वकील साहेबांसाठी बजावत आली. आणि आता परशु मीनाक्षीला तसं करावंच लागतं. गौतम तिचं ऐकणार नाही म्हणून तिला गौतमला सांगायची हिंमतच होत नाही. असो, तर ही मनस्विनी वकीलला म्हणते, मस्त, वकिली येत नसली तरी कलम मात्र पाठ आहेत, सगळे परफेक्ट येतात. आणि काय म्हणालीस, फ्रॉड आणि मी माझ्या समोर बोललीस, उलट्यात बोलू नकोस, नाहीतर मी असे पुरावे सादर करेल ज्यामुळे तुझ्याच क्लायंटला शिक्षा होईल. तर कोणालाच काहीच समजत नसतं आणि सखीला सुद्धा. तर आता गौतम विचारतो, असं कसं, सखीला कशी शिक्षा होईल, काय केले तिने. त्यावर आता ही मनस्विनी गौतम जवळ जाते आणि म्हणते, तुला माहितीये का गौतम, ही सखी आहे ना, दिसती तशी भोळी भाबडी नाहीये. ही सखी आहे ना, ड्रग डीलर्सला भेटते, त्यांच्याकडून ड्रग्ज विकत घेते आणि मग ते जाऊन ती विकते. सगळेजण सखीकडे पाहू लागतात आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. आता मनस्विनी म्हणते, ही अशी वाया गेली आहे ही मुलगी. आणि तुला माहितीये का, ही जी पैसे उधळतीये ना, ते कामात कंपनीचे पैसे आहेत, कर्मचाऱ्यांचे पैसे आहेत, हक्काचे. आणि मग नाटकं करत ही गौतमला म्हणते, मग छोटे भाऊजी मला सांगा, अशा मुलीला जागेवर आणण्यासाठी आई म्हणून माझी जबाबदारी आहे की नाही, सांगा ना मला. हो, म्हणून तर मी हिला घराबाहेर काढलं. त्या सखी चिडते आणि म्हणते, सरकार आता ते वाटेल ते बोलतेस तू. गौतम पण म्हणतो, नाहीतर काय, सखीने असं काहीही केलं नाहीये, ही मनस्विनी खोटारडी आहे, असं गौतम सखीच्या वकीलला सांगतो. आता सखी म्हणते मनस्विनीला, तुम्हाला काय वाटतं सरकार, तुम्ही तोंडात येईल ते बोलाल आणि कोर्ट तुमच्यावर विश्वास ठेवेल. त्यावर आता ही मनस्विनी सखीला म्हणते, पुरावे दिल्यावर कोर्टालाही ते मान्य करावे लागेल. विचार तुझ्या या वकिलाला. बरं जाऊच दे. सखी म्हणते, कसले पुरावे, हे कुठे आहेत पुरावे. वर आता ही मनस्विनी म्हणते, ओह टाइम प्लीज हा. आणि मनस्विनी आता वर जाते तिच्या खोलीत. काल तिने जे पुरावे तिच्या हाती ठेवले होते, घेतले होते, ती आता सगळ्यांसमोर आणते. म्हणजे या मनस्विनीने आधीच खूप मोठी प्लॅनिंग केली असते. तर आता पुरावे घेऊन ती खाली येते आणि सखीला दाखवते, हे बघ पुरावे. आणि आता सखी सुद्धा कॉन्फिडेंटली बघते, कारण तिला याची काहीच कल्पना नसते. सखी आता ते एनव्हलप उघडून बघते, तर त्यामध्ये फोटोज असतात, सखीचे आणि एका माणसाचे. आणि आता सखी म्हणते, यात तर ड्रग्सच्या पुड्या नव्हत्या, यात तर ते. आणि सखी मध्येच थांबते. सखीला आता आठवतं, सखीच्या बाबाचं जेव्हा श्राद्ध होतं तेव्हा या मनस्विनीने त्या थैलीमध्ये सखीला एक काम सांगितलं होतं, थैली घेऊन जा, ते तुला सेवेकरी भेटतील आणि त्यांना हे दे. आणि सखीने परत आल्यावर सांगितलं सुद्धा होतं की पब सारखी जागा होती आई तिथे. मला विचित्रच वाटलं. मित्रांनो, आज आपल्याला समजतं की हा सगळा मनस्विनीचा एक प्लॅन होता. सखीच्या सुद्धा आता सगळं लक्षात येतं. आणि बघा मित्रांनो काय होतं, मनस्विनीला आता खूप राग येतो. सखी आता ते सगळे फोटो फेकून देते आणि म्हणते, खोटे आहेत हे सगळे पुरावे. आणि त्या फोटोज कडे परशु मीनाक्षी सगळेच पाहू लागतात. तितक्यात अचानक त्यांच्या घरात मीडियावाले येतात आणि सगळं कव्हर करू लागतात. तर सखी घाबरून जाते. सगळेजण त्या फोटोकॉपीजचे फोटो घेऊ लागतात कॅमेऱ्यामध्ये आणि सगळं रेकॉर्ड करतात. आणि आता ही मनस्विनी नाटकं करू लागते आणि म्हणते, देवा साईनाथा, हे मीडिया कुठून आली इथे. मनस्विनी गौतमला म्हणते, छोटे भाऊजी हे कसे आलेत आत. त्यावर रिपोर्टर्स मधली एक रिपोर्टर सांगते, सखी मॅडमने स्वतः आम्हाला इथे बोलावलं, इथे तर आम्ही वेगळंच काहीतरी बघतोय. तर आता गौतम सखीला प्रोटेक्ट करायला समोर येतो आणि म्हणतो, प्लीज हे सगळं प्लीज रेकॉर्ड करू नका, हे सगळं खोटं आहे, प्लीज शूटिंग बंद करा. त्यातली एक रिपोर्टर म्हणते, तुम्ही आम्हाला अडवू शकत नाही. आता ही मनस्विनी नाटकं करू लागते. तिला माहिती असतं की कॅमेरा सुरू आहे. ही मनस्विनी म्हणते, देवा साईनाथा, या घरात काय सुरू आहे सगळं. ही सखी माझी एकुलती एक मुलगी, जिच्यावर मी जीवापाड प्रेम केलं, जीव लावला, मी इतक्या प्रेमाने वागवलं आणि आज माझ्याच विरोधात ती वकील घेऊन आली, मीडियाला बोलावलं. मुद्दाम ते सखीला म्हणते, का अशी वागलीस तू, माझ्याशी एकदा बोलायचं होतं ना. या सगळ्या वाईट सवयीतून मी तुला सोडवलं असतं. काय ग सखी, अशी वाईट संगत तुला कुठून लागली ग, ड्रग्ज वगैरे, बाप रे देवा साईनाथा. काय ग सखी, तू कशी हाताबाहेर गेलीस माझ्या. तू पैसे उधळतेस ना, ते आपल्या कंपनीचे आहेत. ती मीडियाला सांगते ही मनस्विनी, कर्मचाऱ्यांच्या हक्काचे पैसे आहेत ते. अगं तुम्ही बघताय ना. अशी ही नाटकं करू लागते आणि मनस्विनीचा इथे खूप राग येतो आपल्याला. सखी आता भडकते आणि मनस्विनीला म्हणते, माझ्या बाबांचं नाव घेऊ नकोस. त्यानंतर सखी या मीडियावाल्यांना म्हणते, काय कोण आहे तुम्ही आणि कोणी बोलावलंय तुम्हाला. मी खोटं का सांगताय, मी कोणालाच बोलावलं नाही इथे. हा सगळा या मनस्विनीचा, या नीच बाईचा डाव आहे.
माझी आई नाही आहे. रिपोर्टर्स या मनस्विनीनेच बोलावले असतात आणि हे आता सखीलाच म्हणतात, तुम्ही ड्रग्सच्या आहारी गेले आहात म्हणून असं बोलताय का? स्वतःच्या आईलाच तुम्ही घालून पाडून बोलताय. मला काहीच कसं नाही वाटत हो. आणि बाकीचे आता रिपोर्टर सुद्धा विचारतात, किती दिवस झाले तुम्हाला हे ड्रग्सचं रॅकेट चालवता का तुम्ही? कुठून आणता तुम्ही हे ड्रग्स? आता सखीला काहीच सुचत नसतं, बिचारी खूप गोंधळून जाते. गौतम म्हणतो या मीडियावाल्यांना, थांबा, आपलं काय तुमचं रिपोर्टर्स आहात ना, मग स्वच्छ पत्रकारिता करा. हे काय चाललंय? हातात माईक आणि कॅमेरे आलेत म्हणून तुम्ही काही बोलाल? तुम्ही समाजाचा आरसा आहात. टीआरपीच्या नादात इतकंही वर जाऊ नका. आता गौतम या मीडियावाल्यांना खूप बोलतो. पुढे म्हणतो, गुन्हेगार कोण आहे ना ते कोर्ट ठरवेल. तुम्ही तुमची हे मीडियागिरी बंद करा. आता गौतम सगळे फोटोज उचलतो आणि म्हणतो, हे जे आहे ना हे सगळं खोटं आहे. आणि गौतम ते फोटोज फाडून टाकतो. म्हणतो, माझी सखी असं काहीच करणार नाही आणि तिने काहीच केलं नाही असं. आता एक रिपोर्टर म्हणते, तुम्ही पुरावे फाडलेत, आता यातच सगळं आलं. हो, श्रीमंताच्या मुलाने ड्रग्ज घेणं यात काही नवीन नाहीच आहे. त्यातली एक रिपोर्टर गौतमला म्हणते, तुम्ही आम्हाला पत्रकारिता शिकू नका, आम्हाला आमचं काम कळतं. तर गौतम म्हणतो, हो का, बरं निघा मग इथून. उठ. गौतम आता सगळ्या रिपोर्टर्सला हाकलतो आणि बघा आता काय होतं. सखीला खूप वाईट वाटतं आणि सखी आता रडायला लागते. सखी खचून गेली असते आणि सगळे गेल्यावर आता ही मनस्विनी तिच्या खऱ्या रूपात येते आणि म्हणते, कसं वाटलं माझा मास्टर स्ट्रोक? त्यावर आता सखी म्हणते, मला फसवून हे सगळे पुरावे गोळा केलेत ना? त्यावर मनस्विनी म्हणते, ओ बेबी, ते महत्वाचं नाहीये. कोर्टाला फक्त पुरावे लागतात. हवं तर विचार तुझ्या या वकिलाला, कोण आहे तिला, आणि तू जो माझ्यावर आरोप करतेस त्याचा तुझ्याकडे काय पुरावा आहे? बघा मित्रांनो काय होतं की मनस्विनी सखीला म्हणते, पण मी हे सिद्ध करू शकते की एक आई म्हणून, माणूस म्हणून मी कुठेही चुकली नाहीये तुला घराबाहेर हाकलून. त्यानंतर ही मनस्विनी सखीला धमकावते आणि म्हणते, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, ते दाखवल्यावर तुला शिक्षा नक्कीच होणार. सखी, आपल्याकडे ना एक म्हण आहे, तेलही गेलं तूपही गेलं, हाती राहिलं धुपाटणं. काय होणार आता? मला अडकवायलाच असशील आणि स्वतःच अडकशील. परशु मीनाक्षीला सुद्धा मनस्विनीचा राग येत असतो, काहीच करू शकत नाही. आता काय होतं, गौतम विचारतो वकीलला, सुवर्णाला, की काही आपण करू शकतो का? त्यावर आता ही सुवर्ण नाही असं म्हणते आणि ती सखीला सांगते, सखी मॅडम, तुमची प्रॉपर्टी आपल्याला आता परत मिळवता येईल असं आपल्या हातात आता काहीच नाहीये. आय एम सॉरी असं म्हणत आता ही वकील तिथून पडून जाते. ही मनस्विनी तिची मज्जा घेते आणि म्हणते, ओ सुवर्ण देसाई, कुठे चालल्यात? कलम राहिलेत तुमचे. सुवर्ण निघून जाते आणि मग ही मनस्विनी सखीला म्हणते, तू हे सगळं करणार आहे याची मला आधीच कल्पना होती. सरकार आहे मी, मला भविष्य कळतं, त्यामुळे या सगळ्यांची पेरणी मी आधीच करून ठेवली होती. आणि हो, मला माहिती होतं एक दिवस तू वकील घेऊन येशील माझ्या दारात आणि मला धमक्या देशील कोर्टात खेचण्याच्या. हा माझा एक का मी टाकला. तुझ्याकडे पण जोकर होता पण फेल झाला. सखी, आता काय राहिलं तुझ्याकडे? आणि त्यानंतर ही मनस्विनी सखीला आता ठेंगा दाखवते. म्हणते, ठेंगा? जा आता, जाऊन जीव दे आता कुठेतरी, असं ती सखीला म्हणते. मनस्विनी म्हणते, कारण मला हरवण्यासाठी तुला अनेक जन्म घ्यावे लागतील. असं म्हणत ही मनस्विनी तिच्या खोलीत जाते आणि बिचारी सखी आता तिथे एकटीच रडत असते. त्या सखीला याची अपेक्षाच नसते की इतकं सगळं होणार. आणि इथे आता सीन शिफ्ट होतो. सखी आता साईबाबांच्या मंदिरात येते, तिथेच रडते आणि बाबांसमोर हात जोडते आणि म्हणते, साईबाबा, आजपर्यंत मी फक्त आणि फक्त सत्यावर विश्वास ठेवला, कारण माझ्या बाबांनी मला तेच शिकवलंय. नेहमी म्हणायचे, जगात सगळ्यात ताकदवान गोष्ट सत्यच असते, पण आज माझा विश्वास डगमगायला लागलाय. तर सत्य इतकं ताकदवान असेल तर ते कमजोर का पडायला लागलं? सगळीकडे फक्त असत्याचा विजय होताना दिसतोय. आजवर प्रामाणिकपणे वागूनही माझी कायम फसवणूकच होत आलीये. गेली आई मग नवरा, निवड जवळच्यांनी माझी फसवणूक केली. बघा मित्रांनो, तिथे काही लोक असतात मंदिरात, ते फोन मध्ये आता सखीची बातमी बघत असतात जी या मीडियावाल्यांनी पसरवली असते आतापर्यंत, आणि ते सखीला नावं ठेवत असतात. सखीला सध्या हे माहिती नसतं. पुढे सखी म्हणते, त्यावर मी मातही केली असते साईबाबा, पण असत्य मला ते करूच नाही देत आहे, उभंही नाही राहू देत आहे. सगळीकडे फक्त आणि फक्त खोटेपणाच आहे. आयुष्यभर मी सत्याच्याच मार्गावर चालत आले, पण माझ्या हातात काहीच नाहीये. आणि ती मनस्विनी कायम खोटं बोलत आली तरी सुद्धा तिच्याकडे सगळंच आहे. हा कोणता न्याय आहे? माझ्यासारख्या प्रामाणिक माणसासोबत कायम असंच घडणार आहे का बाबा? आणि माझ्यासारखी माणसं आयुष्यात ही अशीच एकटी पडणार आहे का? माझ्याकडे काहीच नाहीये, ना माझ्याकडे माझी आई आहे, ना आयुष्य जगण्यासाठी काही ध्येय. आज ती मनस्विनी मला म्हणाली की जाऊन जीव दे, पण माझ्या तर जीव देण्याची हिंमतही नाहीये. तितक्यात काय होतं, एक बाई येते तिथे आणि सखीच्या बाजूला येऊन उभी राहते. सखी आता हात जोडते आणि म्हणते, आता परत उठून लढण्याची ताकदही नाहीये बाबा. या बाईचं लक्ष सखीकडे जातं आणि ती आरडाओरडा करते आणि म्हणते, अरे हीच आहे ना ती सखी कामत, ड्रग्ज वाली, तिकडे ड्रग्ज विकते आणि इथे देवासमोर येऊन नाटकं करते, हात जोडते. सखी म्हणते, नाही हो,
अरे बाई म्हणते, काय हालत होत असेल त्या आईची. अशी मुलगी जन्माला येण्यापेक्षा मूल नसलेलंच बरं. सखी म्हणते, तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतंय का? तितक्यात बघा मित्रांनो काय होतं. एक असा मुलगा जो असतो विचित्रच असतो तो थोडा, सखीच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि सखी त्याला बघून दचकते. आणि मित्रांनो आजचा भाग इथे संपतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सखी या मनस्विनीला चांगलंच उत्तर देते आणि काहीतरी करते. आता मनस्विनीच्या ते जीवार येतं आणि मनस्विनी पोलिसांना पाठवते चाळीत. सखीच्या घराची झडती घेतात. सखी चाळीत जिथे राहते तिथची आणि तिथे त्यांना ड्रग सापडते. कान्हासमोर आता हे पोलीस सखीला घेऊन जातात. सखीला आता अटक होते. तर बघूया मित्रांनो काय होणार आहे येणाऱ्या भागात. ह्या शेवटी दाखवलेला जो माणूस आहे तो कोण आहे आपल्याला उद्या कळेलच. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.